गाईज, फायनली बिग बॉस मराठी 6ची विनर आपल्याला भेटलेली आहे तन्वी कोलते. आणि मी तुम्हाला खरंच एक गोष्ट सांगते की तन्वी कोलते लिटरली डिझर्विंग होती. राकेश बापटसुद्धा बाजूला होता, परंतु राकेश बापट ऑलरेडी पॉप्युलर होता. तो थोडा थंडा गेम खेळत होता, थोडा शांत बसत होता. तेवढी जिद्द की मला बिग बॉसचा विनरच बनायचं आहे, मला बिग बॉस हासिल करायचा आहे, मला बिग बॉसची जी जिद्द असते ना, जो प्रेम असते ना, ते त्याच्यामध्ये नव्हते. तो माणूस म्हणून उत्तम आहे, लिटरली उत्तम आहे. परंतु तन्वी कोलते फक्त 25 वर्षाची मुलगी आहे. तिला ती कधी बिग बॉस हाऊसमध्ये नाही आली असती, तर तिचं लग्न झालं असतं आणि लग्न करून कोणाच्या घरी तरी बसली असती. परंतु तिला सिद्ध करायचं होतं की बिग बॉसमध्ये जो फेम, जो पॉप्युलॅरिटी, जो सर्व गोष्टी भेटते, जो करिअर वाईज सर्व काम वगैरे म्हणा, फेम म्हणा, इज्जत म्हणा, सर्व गोष्टी भेटते ना, ते कुठंच भेटू शकत नाही. म्हणून त्या मुलीचं पहिलंच होतं की मी अशी कोणती सिरियल निवडू, असा कोणता काम करू की बिग बॉसच्या हाऊसमध्ये येऊ शकते. बिग बॉसच्या हाऊसमध्ये मी असं काय गोष्ट करू की विनर बनू शकते. प्रत्येक एक दिवशी ती शांत बसायची, रिकॉल करायची दिवसभर काय झालं, काय नाही झालं, कशा गेम प्लॅन केल्या पाहिजे, कशा गोष्टी खेळल्या पाहिजे. म्हणजे असंख्य सखोल अभ्यास, असंख्य सखोल बिग बॉसबद्दल प्रेम, असंख्य जो तिचं स्वप्न होतं, त्या स्वप्नाबद्दल असंख्य प्रेम की मला हे जितायचंच आहे, मला हे करून दाखवायचंच आहे. आणि कितीही तिच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला सुद्धा भेटतात की कितीही समोर अडचणी असल्या, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियाल, दीपाली, हे प्रत्येक व्यक्तीनं 25-25, 30-30, 15-15 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये आहेत. स्ट्रॉंग फॅन फॉलोइंग आहेत. स्ट्रॉंग लोकं त्यांना ओळखतात. खूप पॉप्युलॅरिटी आहे. खूप त्यांची पॉप्युलॅरिटी आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत. तरीही आपलं असं असते ना, की आपल्यासमोर एवढा पॉप्युलर व्यक्ती आहे, आपण कसे जितणार आहे यार, छोड ना, का करायचं आहे? आपलं असं असते. परंतु मला तन्वी कोलतेकडून हेच गोष्ट शिकायची आहे तिच्या पर्सनॅलिटीकडून, की समोर कितीही मोठा पॉप्युलर व्यक्ती असला किंवा कितीही मोठी फॅन फॉलोइंग असली, तुमच्या स्वतःवर, तुझ्या स्वतःच्या स्वप्नावर विश्वास आहे ना, तर तुम्ही कोणतीही गोष्टी हासिल करू शकता, काहीही जिंकू शकता. म्हणून स्वप्न बघा, स्वप्नाच्या मागे काम करा. काही नको बघा, की समोर किती मोठा व्यक्ती आहे, किती मोठे चॅलेंजेस आहेत, किती व्यक्ती आहेत, काय करायचं आहे. फक्त स्वतःवर, स्वतःच्या स्वप्नावर, स्वतःच्या जिद्दावर, स्वतःच्या फोकसवर, स्वतःच्या हार्डवर्कवर मेहनत करा. आणि एक दिवशी तुम्हाला जो असंख्य असं वाटेल की इम्पॉसिबल आहे गोष्ट करणे, ते गोष्ट तुम्ही हासिल करून टाकाल. आणि तेच पर्सनॅलिटीकडून मी तन्वी कोलतेकडून शिकलेली आहे, की स्वप्न बघा, त्याच्यामागे काम करा, हार्डवर्क करा, जिद्द करा आणि आपल्या स्वप्नाला पूर्ण करा. आणि